तर आपल्या समोर आहे आता ओंकारेश्वराचं मंदिर। किती भारी दृश्य आहे बघा। भैया अभी हम किधर जा रहे हैं? संगम है, ओंकारेश्वर त्रिवेणी संगम बोलते हैं इसको, नर्मदा कावेरी का संगम आता है। आता आपल्या सोबत एक गोष्ट आली, मागाशी त्यांनी होडीवाल्याने आपल्याला बसायच्या आधी 50 रुपये सांगितले आणि नंतर सोडताना डायरेक्ट बोलते 1500 रुपये द्या। आपण आता गाभाऱ्यात पोहोचलेलो आहोत आणि मंदिर इतका भारी आहे ना, वाटतच नाही नदीच्या बाजूला आणि डोंगरावरती इतका छान असा मंदिर असू शकतो म्हणून पूर्ण दगडाचं बांधकाम आहे। मी पण दर्शन करतो आणि तुम्हाला पण दाखवतो। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती। तर आज आहे आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आपण आहोत आता ओंकारेश्वरला। आपण चालू दर्शनाला। इथं दोन मंदिर आहेत। तर भाई इथं कौन से दो मंदिर है? ओंकारेश्वर, ममलेश्वर और ओंकारेश्वर दो मंदिर। कितना टाइम लगेगा दर्शन को? दर्शन करने में आपको 1 से 1.5 घंटा लगेगा। 1 से 1.5 घंटा ना। तर आता 4 वाजलेत, आपण आता दर्शनाला जाऊया। बोला हर हर महादेव। तर चला आपण आता दर्शन घेऊया। आता आपल्याला तर होडीत जायचंय आणि यांनी बघा इकडं माला वगैरे घातल्यात। भाई शेवटी तुम्ही काय बोलाल याबद्दल? काहीच नाही, संस्कारी बालक आहे आमचं। संस्कारी आहे ना खूपच। तुम्ही काल का परवा दिवशी काय खाल्लं होतं जरा सांगाल काय? तुम्ही माला वगैरे घातल्या एवढ्या? पनीरची भाजी खाऊ। पनीरची भाजी ना? नाही खूप छान वाटतात मला तुमच्यावर। आम्ही पण आता चेंज वगैरे केलं इथल्या इथंच। मगापासून वेगळे कपडे होते, आता डायरेक्ट कपडे चेंज केलेत। आणि ही बघा ही आमची पूर्ण गँग हे आहे करा सगळ्यांनी। आम्ही आता चाललोय ममलेश्वर मंदिराचं दर्शन करायला आणि त्यानंतर जाणार आहोत ओंकारेश्वरचं दर्शन करायला, जे की 12 ज्योतिर्लिंग मधलं एक आहे। नंतर तिथून होडीत जाणार आमचे। या बघा यांनी तिथं पार्किंगचा तिकीट घेतला, तेच बोलले आमचीच होडी आहे, सो कपडे घातलेले नाही ते अजून आम्ही जाणार आहोत होडीतून। पण मला एक सांग, तुम्ही देवाधर्माच्या अशा ठिकाणी आलात तर असं का कपडे घातले, डल का घातलेलं एवढं? भावेश भाई डल कपडे ना, आम्ही श्रद्धेसाठी आलोय, कशासाठी आलोय? अरे मी काय मग आता सांगतो, बोला ना। मी श्रद्धेसाठी आलोय, ओंकारेश्वर आला आपला समोर। मावशी अरे अरे ओम नमः शिवाय। तर आपल्या समोर आहे आता ओंकारेश्वराचं मंदिर। किती भारी दृश्य आहे बघा, तुम्हाला मी दाखवतो। क्रेझी एक नंबर एक। आणि लाईन वगैरे पण दिसतंय इथून पूर्ण बघा। आणि ज्यांना चालत जायचं ना त्यांना चालत जायला पण ऑप्शन आहे बघा। इथून पूल आहेत आणि त्या साईडला पण पूल आहे, तिकडून पण जाऊ शकता तुम्ही। हे बघा हे पूल आहेत ना, स्कायवॉक आहे, त्याच्यावरून पण जाऊ शकता आणि यावरून पण जाऊ शकता। आणि समोरच आहे आपल्या ओंकारेश्वरचं मंदिर। ये गौमुखी धारा है, जो नर्मदा परिक्रमा चालू होता ना, पैदल यात्रा यहीं से चालू होता है, यहीं आके समाप्त होता है। 11 किलोमीटर बाहर से पानी आता है नर्मदा परिक्रमा, ये 11 किलोमीटर गौमुखी धारा बोलते हैं इसको। 3 साल 3 महीने 13 दिन पैदल यात्रा यहीं से चालू होता है और यहीं आके समाप्त होता है। जो नर्मदा परिक्रमा पैदल यात्रा चालू होता ना, यहीं से चालू होता है। यहीं से चालू होता है। जल अभी जो लोग इधर से जा रहे हैं सफेद कपड़ा पहने, वो नर्मदा परिक्रमा जाते हैं। ओके। यहीं से चालू होता है और यहीं आके समाप्त भी होता है। किलोमीटर यात्रा होता है वो कम से कम 3 साल लगते, 3 महीने 13 दिन। अरे बाप रे। पैदल यात्रा। चला खाली आपण पण घेऊया दर्शन। तर आपण पण दर्शन घेऊया। तो अभी क्या क्या घूम सकते हैं? घूमने का नर्मदा नदी है, आइलैंड के साथ कावेरी नदी बहती है, तो 2 किलोमीटर ऊपर संगम होता है नर्मदा कावेरी तवा। उसका जल स्नान करते हैं, जल स्नान करके ओमकारेश्वर डैम देखते इधर जाएगा 2 किलोमीटर। आदिगुरु शंकराचार्य को स्टेचू बना 108 फीट का, उसका दर्शन होगा। कृष्णा टेम्पल, नागार्जुन घाट और मंदिर क्रॉस करवा दूंगा। लास्ट टाइम याच बोटीत आलतो आम्ही। कुठली? याच सेम बोट हीच होती का? तुम्ही एक हप्ता अगोदर चालतं ना आता? एकच आता बघा खटकणार आहेत 100%। या इकडे। अरे पडशील, स्वतः पडला, दिसला आम्हाला। दिसला? मला वाटलं नाही दिसला बरं। शेवाले भाई जास्ती आहे। तर आपली बोट निघाले, बोला हर हर महादेव। भैया अभी हम किधर जा रहे हैं? संगम है, ओंकारेश्वर त्रिवेणी संगम बोलते हैं इसको, नर्मदा कावेरी का संगम आता है। ये नर्मदा नदी जा रही है, ये आइलैंड की उस साइड कावेरी नदी जाएगी, तो ये संगम होता है 2 नदी का।
तो ये पर्वत है ना, ये सामने वाला, इसको विंध्याचल पर्वत बोलते हैं। जो ओम के ऊपर बिंदु आता छोटा वाला, वो बिंदु ये है, विंध्याचल पर्वत बोलते हैं इसको। ये सामने वाला। ओके। ये पूरा आइलैंड ही ओम आकृति का बना हुआ है। जो ओमकार से ज्योतिर्लिंग है ना, पूरा ओम आकृति का बना हुआ है। ओम आकृति का, इसलिए ओमकारेश्वर। उसके लिए ओमकारेश्वर नाम रखा अपने गाँव का नाम। वो कावेरी नदी आहे क्या? हाँ, ये कावेरी नदी जा रही है। ओके। तर समोरच आपल्या कावेरी नदी आहे आणि ही नर्मदा नदी, आणि हा जो आपला डोंगर आहे ना, तो ओम आकाराचा आहे। यही सामने वाला ना ओम आकार? हाँ, ये पूरा ओम आकृति का। ओके। ये विंध्याचल पर्वत बोलते हैं इसको। हाँ, जो ओम के ऊपर बिंदु आता हुआ। ओके। तर हा ओमकारेश्वर डॅम, इथं साईडलाच कावेरी नदी आहे। दृश्य तर खूप भारी आहे मित्रांनो, भारी वाटतं इथे। संगम होता दो नदी का। हाँ, सबको बोल देना थोड़ा थोड़ा जल लक्ष्मण कर ले ऊपर ऊपर। ठीक आहे। सर्वांनी पाणी थोडं डोक्यावर टाकून घ्या, थोड़ा थोड़ा जल लक्ष्मण कर लो। पाणी संगम आहे, संगम। कावेरी आणि नर्मदा नदीचा संगम आहे। नर्मदा कावेरी तवा, कावेरी नदी उस साइड चले जाती है, नर्मदा नदी इस साइड चले जाती है। हाँ, और वो जो कावेरी तवा नदी रहती है वो तो गुप्त रहती है, दिखते नहीं, नीचे नीचे जाती है। कौन सी नदी? तवा नदी। वो दिखती नहीं क्या? नहीं, वो नहीं दिखती है। ठीक है। आता आपल्या सोबत एक गोष्ट आली, मागाशी त्यांनी होडीवाल्याने आपल्याला बसायच्या आधी 50 रुपये सांगितले आणि नंतर सोडताना डायरेक्ट बोलते 1500 रुपये द्या। तर बोललं कसलं 1500 रुपये? ते पूर्ण पॉईंट दाखवायचं 1500 होतं, आणि आम्हाला त्यांनी जबरदस्तीने तिकडे नेलं ना रे। काय बोललो पण होतं आम्ही, फक्त त्याला एवढं बोललो हा थांबला नाही, आणि जबरदस्तीने तिकडे नेला, आणि नंतर इथं आल्यावर 1500 रुपये मागतायत। आम्ही बोललो 1500 तुला पाहिजे, तुम्हाला तिकडे नेला त्याचं आम्ही 100 रुपये तुला एक्स्ट्रा देतो, स्वखुशीने घे तेवढं, नाही बोलत प्रसाद दिवसात। तर हायच जरा इथं रूल, तुम्ही पण येत असाल तर जरा कन्फर्म करा किती पैसे दे। आम्ही त्याला फक्त बोलू इथं आम्हाला थांबव, मध्ये फोटो काढायचे होते आम्हाला, त्यांनी न थांबवता डायरेक्ट आम्हाला इकडे आणलेला। सो असं आहेत बरंचसं, तुम्ही पण जरा येताना सावधानतेने या। आता 5 वाजलेत आणि 5 वाजता मंदिर चालू होत आहे, तर आपण आता दर्शनाच्या लाईनीत जाऊ। असं काय होतच असतं, पण आपण आता दर्शनाला आलोय। ओम नमो पार्वती पदे। बघा नर्मदा नदी किती मस्त आहे, एकदम शांत। वरती पण होतं गेलं का काय? अरे मागच्या वेळेला आम्ही आलतो ना, तेव्हा लेट झालता आम्हाला, म्हणून आम्ही तिथनच दर्शन घेतलं, त्या तिथनं कुठं तरी, आणि तिथून डायरेक्ट घरी। त्याला आम्ही लास्टला ना व्हिडिओ दाखवली, बरं बघ व्हिडिओ मध्ये तू बोललाय म्हणून, तेव्हा तो शांत झाला जरा, नाही 3 जण होते, नाही तेव्हा काय ते बोलले नाही। आता व्हिडिओ नसती तर बोल ना, कुठे जायचं? आम्हाला जरा चुकलो आपण, जरा कुठून जायचं आहे ते बघूया नीट। तर लाईनला उभं राहून आपल्याला अर्धा पाऊण तास झाला ना, अर्धा पाऊण तास, आणि कसं इथपर्यंत वरती आलं तर समजलं आता, कारण की समोरचा एवढा भारी व्ह्यू आहे ना, तो बघत बघत मगासपासून इकडे बघतोय आणि या साईडला बघतोय, एक नंबर वाटतं। इकडे सनसेट पण आता झालेला आहे, आणि अजून इथं किती टाइम आहे? मंदिर हाच आहे ना समोरचा? एक तास काय बघ, 3 लाईनी परत तसं सरळ चाललंय, अजून 1 तास, पाऊण तास झाला आपल्याला, म्हणजे अजून 1 तास आहे। मग काय नाही, हर हर महादेव, आरामात दर्शन होईल। लाईन मध्ये इथं आता छोटासा एक मंदिर भेटलाय, ओमकार पार्वतीश्वर महादेव, हे बघा।
आपण आता गाभाऱ्यात पोहोचलेलो आहोत आणि मंदिर इतका भारी आहे ना का वाटतच नाही. नदीच्या बाजूला आणि डोंगरावरती इतका छान असा मंदिर असू शकतो म्हणून. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. आता 5 मिनिटात आपलं दर्शन होणार आहे. मी पण दर्शन करतो आणि तुमचं पण दर्शन करून देतो. बघूया आतमध्ये फोन अलाउड आहे का नाही. आणि मगाशी तर सांगत होते फोन अलाउड आहे म्हणून, पण बघूया कसं काय ते समजेल. चांगले तुम्ही. हर हर महादेव, हर हर महादेव. इज्जत याल म्हणजे काम करीन. महादेव, अरे अरे महादेव. एवढं लांब थांबतोय दर्शन. दर्शन तर मस्त झालं. तिथे एकदम जवळून दर्शन झालं. तुम्हाला जर मोठी पिंडी बघायची असेल तर बघा अशा प्रकारे पिंडी एकदम जवळ, सर्वात जवळ असेल ज्योतिर्लिंग मध्ये पिंडी एकदम अशी एवढ्या हाताच्या एवढ्या डिस्टन्सवर असेल. खूप मस्त दर्शन झाला. मी नंतर फोन ठेवून दिला. बरं मस्त एक दर्शन घ्यावा आपला. मस्त असं आमचं दर्शन झालंय. मावशी कसं आलं दर्शन? छान ना. मस्त एकदम जवळ. असं एकच ज्योतिर्लिंग आहे का एवढं जवळ? मस्त दर्शन झाला. 2 तास लागले लाईनीला आम्हाला, पण दर्शन बाकी एक नंबर झाला. आणि आता ओढे वगैरे बंद झाले. 1.5 तासाची लाईन. 1.5 तासाची लाईन 1 सेकंदात उडवली. आपण लागला पाहायला. थांबा 1 मिनिट थांबा. काय बोलता? पाहायला लागला बेकार. हा बोला काय बोलतोय? मी समोर गेलो, मला ढकलून मी उलटी झाल्याचं देवावर, पण समोर दर्शन भेटलं. तिथे नंतर ते व्हीआयपी लाईन वाला जरा ढकलत होतं असं. 1.5 तासाची लाईन. हा व्हीआयपी लाईनचा फायदा होता ना. फायदा होता त्यांना. बघ किती जवळ आलं. तर आता बोट्स पण बंद झालेत. आता ते समोर पूल आहेत ना, तिथून दिसत नाही, त्याच्यावरून चालत जायला लागल. आता दुसरं तिथं मंदिर आहे. काय मंदिराचं नाव त्या तिथं? यश त्या मंदिराचं नाव काय? तो मामलेश्वर. मगाशी दिवसाचा व्ह्यू तुम्ही बघितलेला. आता एकदा रात्रीचा व्ह्यू बघा. लाईट लागले जरा कमी लागत. लास्ट टाइम मी आलो तेव्हा भरपूर लाईट्स लागलेल्या, पण असं छान दिसते. तरी पण नदीत अख्खे लाईटचं रिफ्लेक्शन दिसतं भारी. तर आपण जाऊया इकडं मामलेश्वर मंदिरात. तर आता आम्ही आलोय मामलेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. इथं पण लाईन आहे, पण जास्त मोठी काही लाईन वाटत नाही. इथं जास्त येत नाही. तिकडून ओंकारेश्वरवरून दर्शन घेऊन निघून जातात. तर आपली गाडी पण इथेच आहे आणि इथलं दर्शन घेतल्याशिवाय बोलतोय कंप्लेंट म्हणून याला मामलेश्वर ज्योतिर्लिंग असं नाव दिलं. ओके. तुझा आवाज खूप छान आहे. घर थँक्यू बसल्याबद्दल. आवाज बसलाय आता सर्व. आणि तिथं मंदिर आहे बघ. तुम्हाला दाखवतोय मंदिर. हा बघा, हा मंदिर आहे. आणि इथं काय मग इथं पण पिंड आहे वाटतं. बघून यायचं का? हर हर महादेव, श्री मामलेश्वर ज्योतिर्लिंग. श्री ममलेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करून आपण आता निघालोय महाकालची नगरी उज्जैनला निघालोय. इथून उज्जैन आहे 150 किलोमीटर. आता एक तर झोपायचं, नंतर जेवणाला थांबायचंय. तिथून डायरेक्ट मग उज्जैन पोहोचायला 11 वाजतील ना. 7:30 वाजले जातात. 7:30 पावणे 8 वाजलेत. 11-12 वाजतील. नंतर तिथे जाऊन रूम घ्यायचे आणि दर्शन उद्या करायचंय. सो आता आम्ही चहा वगैरे कशाला तरी नाश्ता करायला थांबू. नंतर परत जेवणाला थांबू इंदोर लागेल तेव्हा. आणि नंतर मग आपण उज्जैनला जाऊ. आम्ही आहोत आता इंदोर मध्ये. ऍक्च्युली आम्हाला 56 भोगला जायचा होता, पण या यशच्या मुलं सगळा वाट लागली. तो बोलतो का 10:30-11लाच बंद होतं सर्व. तर तिथं नाही जाता आम्ही मग दुसरीकडे गेलो. तिथं जेवलो, म्हणजे थोडं जेवलो, पण काय चव नव्हती, काय नव्हता. पोट त्यात थोडासा भरल्यासारखं झाले, पण थोडासा खाली राहिले ना. त्या मुलं आता फालुदा खायला थांबलो आम्ही इथं इंदोर मध्ये. तर सर्वांना रबडी फालुदा आम्ही ऑर्डर केले. बघा इथे रबडी फालुदा सर्वांना ऑर्डर केलंय. आता ते खायचं आणि मग निघू कुठेतरी. बघूया किती वाजता पोहोचतं काय आयडिया नाही, कारण की इथंच लेट झाला आम्हाला. कधीपासून आम्ही इथंच फिरतो. भाई बोलतोय आपल्या मुंबईपेक्षा भारी बोलतात टेस्ट. बघूया आता. मुंबई से बढ़िया मिलेगा ना टेस्ट? हाँ बघा बोलले मुंबई से भी बहुत अच्छा देंगे भैया. बघू ना, थांब ना. मुंबईपेक्षा भारी. बोला ना बोला. सिरियसली मुंबईपेक्षा भारी भेटत. बघू काय बोलतो आपण.
ए जरा खाऊन बघा. तो त्यांनी चॅलेंज केले, बोलतो मुंबईपेक्षा भारी भेटतं बोलतो. बरं मुंबईपेक्षा भारी भेटूच नाही शकत. बरं मुंबई आपली मुंबई आहे शेवटी. हे बघ रे खाऊन, तुमचाच रिव्ह्यू द्या, मी काय बोलतच नाही. अरे तुला नको ना, तिथं बोला नको. ए भाई पाहिजे का, पाहिजे का रे? बघ मुंबईपेक्षा आहे का? याला फ्लेवर मला रोज का कसला आहे. भले यांचीच लोक असतात सगळीकडे फालुदा बिलुदासाठी, पण मुंबईचा फालुदा त्याने चॅलेंज केला, बोललो मुंबई से बढिया मिलेगा. काय नाही, एकदम कसा होता एकदम पाण्यासारखा, एकदम पाण्यासारखा. आईस्क्रीमचे काय सगळं मिक्स झाला त्या, नुसतं पाणी पाणी. हा बर्फाचं पाणी असं. पैसे तेवढे जेलीत लागू होते फक्त बस. आता इथून 51 किलोमीटर 51. तर आपण आता पोहोचलेलो आहोत महाकालची नगरी उज्जैन मध्ये. इथं मस्त अशी रूम घेतले बघा आम्ही आज. बघा मस्त रूम आहे. तर इथे पोहोचायला आपल्याला 1 वाजलाय, 1 ते 1:30. उद्या सकाळी उठायचंय आणि उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला जायचंय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला ओंकारेश्वरचा कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.